तर गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची मोर्चे बांधणी देखील सुरू झाली। मात्र गडचिरोली शहरातील वॉर्डात शहरवासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे गडचिरोली शहरवासियांच्या मनात नगरसेवक नगराध्यक्ष यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे। त्यामुळे गडचिरोलीमध्ये अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। या प्रश्नांची उकल कधी होणार असा सवाल हा गडचिरोलीकर करतायत आणि त्यामुळेच नगरसेवक नगराध्यक्ष यांच्याविषयी त्यांची प्रचंड नाराजी असल्याचंही पाहायला मिळतंय। गडचिरोलीमध्ये ही आपण बघतोय एकीकडे तयारी सुरू झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावरती आहेत, मात्र अनेक प्रश्नांची उकलच अजूनही झालेली नाहीये। त्यामुळे हे प्रश्न कोण आणि कधी मार्गी लावणार असा सवालही उपस्थित केला जातोय। मनीष रक्षमवार यांनी इथल्या गावकऱ्यांशी संवाद साधलाय, पाहूया। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। म्हणजेच नगर परिषद निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। आपण गडचिरोली जिल्ह्याच्या नगर परिषदमध्ये आलेलो आहोत। महत्त्वाचा विषय म्हणजे आता जे आरक्षण सेवक असू द्या, नगराध्यक्ष असू द्या, त्याच्याकरिता जे आरक्षण जाहीर झाले आहे, इथे काही प्रौढ जे इथे फिरायला येणारे लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची काय समस्या आहे, नेमकं त्यांना उमेदवार हा कसा असावा, नगराध्यक्ष ही कशी असावी, नेमकं काय करणारी असावी, ही त्यांची काय अपेक्षा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहेत। काकाजी नमस्कार, काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? मी गडचिरोली शाहूनगरमध्ये राहतो आहे। आमच्या वार्डामध्ये गटारांचं काम झालेलं नाही। त्यातल्या त्यात ओपन नाल्या आहेत, तिथलं नाल्या ओपन झाकण लावलेले नाही आणि स्वच्छता वगैरे काही नाही। नाल्या साफसफाई करत नाही बरोबर, 2-2, 4-4 महिने करत नाही। बरं, जो तुमचा काही हा आहे नगरसेवक, तो कोणत्या पक्षाचा असावा तुम्हाला वाटते? पक्षाचा आम्हाला काही संबंध नाही, काम करणार पाहिजे आम्हाला। 5 वर्षापासून नगरसेवक आमच्या वार्डामध्ये दिसला नाही। बरोबर, भरकटले नाही म्हणजे भेटले नाही काय कुठले। आणि ज्या ठिकाणी काही नगरसेवक महिला नगरसेवक आहेत, तिथे त्या नगरसेवक न येता त्यांचे पती जे आहेत ते सगळा कारभार पाहतात। इथे 100 कोटीचे फंड्स या नगर परिषदला मिळाले, त्याच्यामधून त्यांनी रोडचे कामं आणि ते अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ते केली, परंतु ते कुठलेही त्या कामावर इंजिनियर नाही, काही नाही। कुठे ते लेवल केली नाही केली, नुसतं ते पाईप जॉईन करून दिले आणि ते बस ते खड्डे पडायला लागले। म्हणजे तुमचं म्हणणं आहे काम हे थातूर मातूर केलं, त्याच्यावरती नुसतं त्यांनी तो निधी नुसतं हे केला, गाड केला, अपव्यय केला त्या पैशाचा। मला एवढं म्हणायचं आहे की नगर परिषदेवाल्यांनी नाल्या जे बांधतात ते दोन्ही साईडने नाल्या बांधायला पाहिजेत। एका साईडने नाली बांधतात आणि दुसऱ्या साईडने बांधतात नाही, दुसऱ्या साईडने लोक का झाडं लावतात, खूप रोडच्या इकडे आणतात आणि रोड अपुरा पडते, म्हणजे अतिक्रमण करतात रोडवर। हा एक मुद्दा। याच्या तक्रारी तुम्ही नगर परिषदला करून काय फायदा नाही ना, करत नाही, काय लक्ष देत नाही। आता निवडणुकी आलेल्या, काहीच लक्ष देत नाही ना, आता निवडणुकी आल्या तुमच्या घरापर्यंत ते उमेदवार दिले, मग काय सांगाल तुम्ही, काय म्हणाल त्यांना? आम्ही काय सांगणार, आता काही ती ऐकणारच आहे ना, पाहू म्हणतात, फक्त एवढाच झाला बस। ज्याच्या ओळखीचे असतात त्याच्याकडे बरोबर बांधतात रोड वगैरे सगळ्यांना। यावर्षी मग आता जे बोलणार नाही कोणी, ते काहीच करत नाही हे लोक नगर। यावर्षी जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? त्याने काय चांगले काम करावा, चांगले काम करावे, बाकी काही नाही। एकंदरीत आपण सर्वांचं ऐकून घेतलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की नगरसेवक किंवा नगराध्यक्ष कोणी असू द्या, तो विकास कामे करणाराच असावा। या ठिकाणी आतापर्यंत विकासाच्या नावाने फक्त थातूर कामे झालेले आहे, काही विकास झालेला नाही। यामुळे ते प्रतिष्ठित आणि जे काही वयस्कर आहेत त्यांचं म्हणणं असं आहे आणि ते नाराज आहेत। म्हणून त्यांची अपेक्षा अशी आहे की येणारा कोणताही व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असू द्या, परंतु तो विकास कामे करणारा असावा। कॅमेरामॅनसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।